वहिनी, सॉरी वहिनी, म्हणजे मला असं नव्हतं म्हणायचं. इट्स ओके. वहिनी, वहिनी, आय सॉरी, खरंच वहिनी, मला असं नव्हतं म्हणायचं. म्हणाले ना मी तुला, सवयीचं झालंय ग. वहिनी सॉरी, मी जरा जास्तच बोलले. पण वहिनी, तुमच्या बोलण्याला किंमत नाहीये. असं कसं होईल? तुमच्या दोघांबद्दल मला फक्त प्रेम आणि आदर आहे. वहिनी, मीच तर सगळ्यात जास्त सांभाळून घेतलंय मला. आणि भास्कर भाऊजींबद्दल काय बोलू? त्यांनी मला सल्ला दिला नसता तर कदाचित हे लग्नच झालं नसतं. वसुंधरा, तू या घरात नवीन आहेस. आईंचं आकाश भाऊजींवर जेवढं प्रेम आहे तेवढं ह्यांच्यावर नाही, हे तितकंच खरं आहे. आणि आकाशराव, हिचं आपल्या दादावरचं प्रेम ते तर खरं आहे ना. वहिनी, मला खात्री आहे की ते दोघं भाऊ एकमेकांना नक्की समजून घेत. पण त्यांच्या भांडणामुळे आपल्या दोघींमध्ये अंतर आलेलं मला नाही चालणार. खरं आहे तुझं, मलाही पटतंय. हे भाऊ काय आज भांडतील आणि उद्या परत एक होतील. या दोघांच्या भांडणात आपलंच मरण होईल. बरोबर बोललीस तू. वहिनी, बट्टी. चिनू मनू करतात तशी बट्टी, अशी बट्टी. May I come in, miss? येस, कम इन. मॅम, ते मला एक अरे बाबा, बोल पटकन, काम आहेत मला. आईला फोन लावायचा आहे. अरे फक्त 2 दिवस झालेत ना तुला इथे येऊन. आठवण येते का आईची? बरं ठीक आहे, कर फोन. हा, पण एकदाच हा, नंतर डायरेक्ट पुढच्या आठवड्यात, समजलं? येस, थँक्यू मॅम. चला, आपली बट्टी झाली आणि उपमाही झालाय. मी सगळ्यांना बोलवून येते. आणि हा, विसरलेच मी, शेव टाकायला विसरू नको. बाबांना खूप आवडते. हा, चल येते. ओके. हॅलो. हॅलो आई, मी बोलतोय. हॅलो, आवाज नाही येते. कोण बोलतोय? आई, मी बोलतोय. हॅलो, बनी, बनी, बनी बाळा, कसा आहेस तू? मला खूप आठवण येत होती तुझी. दादा काय दादा ते दादा ते काल मी मी पण सॉरी.
बनी बाळा बाळा तुला तुला झोप लागली नीट? मला खूप भीती वाटते आई. हा हॅलो भीती वाटली मला भीती. बाळा तुझा आवाज येत नाही, प्लीज थोडं नेटवर्क मध्ये ये ना. मला ऐकू येतंय, तू बोल ना माझ्याशी. बनी हॅलो. वसुंधरा ऐक ना, आकाश भाऊजी आणि यांचं पॅचअप झालं. काय म्हणतो हो अगं दोघं जण बाहेर मिठी पण मारतायत. किती छान झालं ना. मला खूप आनंद झालाय. मला पण खूप आनंद झालाय. बनी बनीचा फोन आहे, मी लगेच त्याच्याशी बोलून येते. बरं ठीक आहे पण लवकर या. हॅलो हॅलो बनी. हॅलो वसुंधरा झाला तुझा फोन? चल ना चल लवकर चल ना. अगं ये तर. बघितलं ना, आपण बोलत होतो तसंच झालं. हे भाऊ एकमेकांशिवाय अजिबात राहू शकत नाही बघ. खरंच आहे. ऐक ना, बाय द वे मगाशी बनीशी बोलत होती ना तू? काय म्हणत होता तो? सॉरी या, मगाशी मी तुला ओढत बाहेर घेऊन गेले, पण आनंदाच्या भरात घेऊन गेले होते. बापरे फैनी, बनीला फोन लावायचंच राहून गेलो. म्हणजे मगाशी फोन आला तेव्हा आपोआप कट झाला. मी लगेच कॉल करते. कर कर कर. हॅलो मी वसुंधरा बोलते. बनी अन्वय रानडेची आई. अहो काय तुम्ही, तुमच्या मुलाने तुम्हाला एवढा फोन केला आणि तुम्ही बोलला सुद्धा नाही. सॉरी, ते मी जरा गडबडीत होते. आता बोलवता का त्याला? अहो आत्ता कसं बोलवणार? तो गेला क्लासरूम मध्ये आणि तो काय इथेच बसून राहणार आहे का? मग आता किती वाजता फोन करू मी? आता ना तुम्ही डायरेक्ट पुढच्या आठवड्यात कॉल करा. मी सारखे सारखे नियम मोडू शकत नाही. मॅम प्लीज प्लीज काहीतरी बघा ना. नाही जमणार. प्लीज तुम्ही समजून घ्या जरा. ठीक आहे, थँक्यू. काय ग, झालं का बनी सोबत बोलणं? वेळ चुकली. आता पुढच्या आठवड्यात. अरे देवा. सिरियसली काय बोलतेस? ए काका, तुझी ही जागा नाही येणार आहे, तुझ्या जागेवर ये चल. मग काय आलं? हा आज मला माझ्या दादाच्या बाजूलाच बसायचं. अहोय, भांडण मिटलं वाटतं तुमचं. काय तुला आवडलं नाही वाटतं? काही काय मस्त उत्तम मिटणारच होतो. लहानपणापासून सवय आहे यांची. कथा 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 भांडायचं आणि मग पुढच्या क्षणी गळ्यात गळे घालायचे. काय नाही पण यावेळी जरा वेगळं होतं. अरे तसं काय नाही. नाही बोलू दे मला. वसुंधरा आणि बहिणी, तुम्ही जरा प्लीज बसता का? मला ऍक्च्युली फक्त दादाशी नाही, मला सगळ्यांची जरा बोलायचं होतं. अहो नाही, आम्ही वाढता वाढता ऐकतो, तुम्ही बोला. बहिणी द्या द्या, मी वाढतो, तुम्ही बसून घ्या. अहो या इथे बसा 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 बसा. या तुम्ही पण या. बसा बस. आत्या ये तू पण ये. मी? बस 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 बस. हो हो. अरे सगळ्यात आधी तर दादा आय एम रिअली सॉरी. अरे फक्त तुलाच नाही तर तुम्हाला सगळ्यांना आय एम सॉरी. तुम्हाला न सांगता मी फोन घेण्याचा आताताईपणा केला. दादा, माझ्यासाठी तू किती मोठा आहेस ह्याची कल्पनाही नाहीये तुला. मी हे जे मोठमोठी स्वप्न बघतो ना, त्यात माझं पाय जमिनीवर कसं राहील ना हे तू बघत असतोस. क्लायंटची जरी मी डील करत असेल तरी संस्कृती इव्हेंटचा कणा तू आहेस. पण दादा, आपण आता किती दिवस हे लग्न, बारशी आणि कॉर्पोरेट इव्हेंट्स करत राहायचे?
एस्पेशली जेव्हा आपल्याकडे अजून चांगलं आणि अजून महत्वाची कामं करण्याची पोटेन्शियल असताना. नाही आकाश, मला समजलं नाही तुला काय म्हणायचंय ते. म्हणजे दादा, वेगवेगळ्या प्रकारचे कल्चर्स एकत्र येतील असे मेळावे, मग वेगवेगळ्या प्रकारचे फंड रेझर्स, वेगवेगळ्या कलाकारांची प्रदर्शनं, आपल्याला असे इव्हेंट्स करायला हवेत. ते ठीक आहे आकाश, पण अशी कामं रेग्युलर मिळायला पण हवीत ना. हो दादा, ती मिळत नाही कारण अशी जागा अवेलेबलच नसते ना. पण ती जागा आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपल्याला असे इव्हेंट्स मिळतील. इनफॅक्ट आपण मिळू. आणि मी हे नाही म्हणत आहे की हे सगळं करत असताना आपण लग्न मुंजी हे सगळं करण्याचं थांबवू. नाही. इनफॅक्ट दादा, तुला लक्षात आहे ना ते प्ले रायकर, हां, त्यांच्या रिसेप्शनच्या वेळेला काय घडलेलं ते? हो ना, ते कसं विसरू शकेन. त्या व्हेन्यूवाल्यांनी किती डोक्याला ताप केला होता. म्हणजे काय केलं होतं? अगं आई, नवरा नवरीची इच्छा होती की त्यांना एक सजवलेला, फुलांनी सजवलेला झोपाळा हवा होता. त्यात त्यांना फोटोशूट करायचं होतं. मी तर झोपाळा डेकोरेट करण्याकरता आर्टिस्ट पण शोधलेला, पण त्या व्हेन्यूच्या ओनरने लास्ट मोमेंटला कॅन्सल करून टाकलं. आणि शेवटपर्यंत कारण काय ते सांगितलंच नाही. कसं असतं नाही, त्यांना फक्त एवढं दाखवायचं असतं की जागा त्यांची तर मग सत्ता पण त्यांची. पण हेच जर आपली आपली स्वतःची जागा असती तर असं काही झालं नसतं ना. कारण आपल्याकरता आपल्या क्लायंटचा आनंद हे टॉप प्रायोरिटीवरती असतं. आकाश, ते सगळं ठीक आहे, पण इतकं मोठं कर्ज. नाही दादा, मला मान्य आहे हे कर्ज खूप मोठं आहे, पण त्याचबरोबरीने आपलं बिझनेस पण तर वाढणार आहे ना. आपल्याला ग्लोबल मार्केट्समध्ये व्हेंचर करता येईल. जसे आपल्या इथले लोक बाहेर जातात परदेशात लग्न करायला, डेस्टिनेशन वेडिंग्स. उद्या तसेच परदेशातील लोक आपल्याकडे येतील कारण आपलं तेवढं नाव झालं असेल. कारण कुठलीही इव्हेंट कंपनी आजच्या तारखेला स्वतःच्या जागेवरती इन्व्हेस्ट करत नाही. आपण जसे पहिले असू. आणि मला खात्री आहे की मोठमोठे क्लायंट्स मी आपल्याकडे खेचून आणेन. पण जर तुमच्या मनात शंका असेल तर मी हा विचार बाजूला ठेवीन. तसे आताही आपलं ठीकच सुरू आहे. तुम्हा सगळ्यांना टेन्शनमध्ये ठेवून मला आपलं बिझनेस नाही वाढवायचं आहे. आकाश, माझा पाठिंबा आहे तुला. मला माहिती आहे आपला आकाश जे ठरवेल ना ते 200% करून दाखवणारच. आणि फक्त आकाशच नाही, माझी तिन्ही मुलं अशीच आहेत. बघा जयश्री, म्हणजे प्रॅक्टिकलवर जरा विचार कर. कुठलाही व्यवसाय करताना भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये. जे आपलं हे घर घाण ठेवावं लागेल, कळलं? ठीक आहे ना मग. कसं आहे ना, मला तुमचा बिझनेस नाही कळत, पण मला माझी मुलं कळतात. हे तिघ जण जर एकत्र आले ना तर आपल्या बिझनेसची भरभराट होईल. बघा, मी सांगते. तुम्ही हा बिझनेस सुरू केलात, तो मोठा केलात, पण जेव्हा हा बिझनेस सुरू केला तेव्हा आप्पांच्या आशीर्वादाखेरीज काय होतं आपल्याकडे? ही पण तुमचीच मुलं आहेत. तुमच्याकडूनच बिझनेसचे धडे घेतलेत त्यांनी. जे तुम्हाला शक्य झालं ते यांना शक्य होणार नाही. अगदी बरोबर आहे. आपली मुलं मोठी होत आहेत, व्यवसाय मोठा करतायत, मोठ्यात मोठी जोखीम पेलू शकतायत,
ह्यावर आपण विश्वास ठेवायलाच हवा. ठीक आहे आकाश, तुला माझा पूर्ण पाठिंबा आहे. येस दादा, माझा पण पाठिंबा आहे तुला. आणि मी दिवस रात्र एक करून काम करेन. तुम्हाला अजिबात डिसअपॉइंट करणार नाही मी. काका तू नेहमी जे करतोस ना ते कूलच वाटतं मला. आय सपोर्ट यू. माझा पण. भाऊजी, माझा पण सपोर्ट आहे. दादा, तुला 1% पण शंका असेल ना तर प्लीज मला सांग. मला तुझ्या जजमेंटवर पूर्ण विश्वास आहे. आकाश, आणि मला तुझ्या जजमेंटवर पूर्ण विश्वास आहे. सॉरी आकाश, मी काल रागाच्या भरात तुला मूर्ख म्हणालो. ते काय, मोठा भाऊ आहे ना, त्यामुळे तुला नेहमी प्रोटेक्ट करावं असं मला वाटत असतं. पुन्हा नाही असं होणार. म्हणजे तू हे कर्ज घे, मी आहे तुझ्या सुट्टीला. आपण करू सगळं मॅनेज. थँक्यू. काय मंगल, तुझा पाठिंबा आहे की नाही? माझा नेहमीच पाठिंबा असतो. मी पाठिंबा दिला म्हणून ते एवढा मोठा झाला ना. बस. थँक्यू. का, काय झालं? तुमच्याशी बोलल्यानंतरच मला एवढी क्लॅरिटी मिळाली. रिअली थँक्यू. पण मी काहीच केलं नाहीये. अगं वसुंधरा, तुझंच क्रेडिट आहे ते. तो देतो ना क्रेडिट, तर घे ना. अशीच एकमेकांना दोघेही साथ देतात. सॉरी, माझ्या भाषणामुळे सगळ्यांचं खाणं राहून गेलं. प्लीज प्लीज खाऊन घ्या ना. सुरू करा. पाणी कोणाला? हा, आणतो. चला, आले सगळे. ओके, तर पेपर्स रेडी आहेत. सगळ्यांना आपल्या नावाच्या बाजूला सह्या करायच्या आहेत. आणि परत एकदा थँक्यू सगळ्यांना. माझ्यावर एवढा विश्वास दाखवल्याबद्दल, नेहमी माझ्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल. आय रिअली लव्ह यू ऑल. आणि आय प्रॉमिस यू, मी कधी तुम्हाला डिसअपॉइंट करणार नाही. चला, आता आपण सुरुवात करूया. शुभश्य शीघ्रम. बाबा, तुमच्यापासून. हो, माझ्यापासून. चला, गो टीम ठाकूर.
मी फाईल ठेवून येतो मी सरबत घेऊन आले. मला पण